वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी शेतकरी त्रस्त, शिवसेनेकडून वन विभागाला निवेदन, आंदोलनाचा इशारा, नुकसान भरपाई आणि सौर कुंपणांसह ठोस उपाययोजनांची मागणी। चंदगड तालुक्यात गेल्या काही वर्षापासून वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले असून शेती, जनावरं आणि मानवी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील अर्जुन शिंत्रे यांनी चंदगड येथील परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। निवेदनात हत्ती, गबे, अस्वल, बिबटे, रानडुकरं आणि कोल्हे यासारख्या वन्य प्राण्यांचा वाढता वावर चिंताजनक ठरत असल्याचं नमूद करण्यात आलं। जंगलातील बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणीय समतोल बिघडल्यामुळे या प्राण्यांना जंगलात पुरेसे अन्न आणि पाणी मिळत नसल्यानं ते नागरी वस्त्यांकडे वळत आहेत। परिणामी शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। अलीकडेच चंदगड तालुक्यातील तिरमाळ इथं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या तब्बल 16 बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली असून त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांना शेतात जाणंही धोकादायक बनलंय। शिवसेनेनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावानुसार 15 दिवसात नुकसान भरपाई देणं, जंगलालगतच्या शेतांना 100% अनुदानावर सौर कुंपण उपलब्ध करून देणं, जंगलातील अकेशिया आणि निलगिरी वृक्ष हटवून नैसर्गिक चारा आणि पाण्याची उपलब्धता वाढवणं, बंद पडलेले नैसर्गिक झरे पुनरुज्जीवित करणं, तसंच रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देणं अशा विविध मागण्या मांडल्या आहेत। या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्राध्यापक सुनील अर्जुन शिंत्रे यांनी दिलाय। यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख विष्णू गावडे, गणेश बागडी, युवराज पवार तसंच विविध पदाधिकारी आणि महिला संघटक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतीचं नुकसान, जनावरांची हानी आणि मानवी जीविताला धोका निर्माण झाला असून पर्यावरणीय संतुलन राखत शाश्वत उपाययोजना राबवणं ही काळाची गरज असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।